सगळं सगळंच गेलं, पूर्ण काहीच राहिलं नाही. असं आहे की आम्हाला जेवायला सुद्धा नव्हतं. आमचे शेजारी होते त्यानं जेवण आणून दिलं मग. कोणी येऊन सुद्धा बघत नाही मॅडम. यांनी कंप्लेंट टाकून 1 महिना होऊन गेला की फक्त आम्हाला हे चेंबर साफ करून द्या. अजून एकाने इथे तोंड दाखवलेलं नाही आम्हाला. तुकाराम मुंडे जेव्हा साहेब होते तेव्हा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला होता, पण त्यांची आता नशीबना खराब की त्यांची बदली होऊन गेली. नाही त्यांनी ते सर एवढे चांगले होते तुकाराम मुंडे साहेब की त्यांनी अर्धा तासामध्ये ते इंजिनियर पाठवले. ते एवढं नुकसान झालं. आमचं टीव्ही, फ्रीज, अनाज, धान्य, आमचं ते तेल, जे काही आमची पुंजी होती ते पूर्ण नष्ट झालं आमचं. नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत.com. काल नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर जो आहे अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झालेला होता. आज 24 तास उलटून गेलेले आहे. आपण काही परिसरांमध्ये बघतो आहे की काल जो पाऊस झाला होता त्यामुळे कसं नुकसान झालं होतं, काय नुकसान नेमकं लोकांचं झालेलं आहे. अवघ्या 2 ते 3 तासाच्या पावसामध्ये आपण बघतोय ही खानावळ आहे, रुद्र भोजनालय म्हणून हे आहे आणि याची अवस्था आपण बघू शकता आहे की कशा प्रकारे झालेली आहे 2 ते 3 तास आलेल्या पावसामुळे. अक्षरशः खानावळीमधलं या मेस रुद्र भोजनालयमधलं जे सामान आहे ते सगळं पाण्यासोबत वाहून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथे ज्या मॅट आपण बघतोय खाली टाकलेल्या किंवा इथे आणखीन जे टेबल असतील, खुर्च्या असतील, या देखील अस्ताव्यस्त पाण्यासोबत वाहून गेल्या होत्या. म्हणजे जो पाऊस आला होता, पाऊस ज्याप्रमाणे आला आणि पाणी जे आहे या परिसरामध्ये तुंबलं, ते का तुंबलं, नेमकी याची कारणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा इथले रहिवासी देऊ शकतील. कारण नेमकं कारण काय आहे पाणी तुंबण्याचं आपण बघतोय की अशा प्रकारे अस्ताव्यस्त सगळं सामान पडलेलं आहे आणि गुडघ्याच्या वर इथे पाणी होतं. हा जो परिसर आहे हा स्नेहनगरचा परिसर येतो आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये पाणी काल साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आज आता पाणी काढलेलं आहे. काय सांगाल दादा, या इकडे या. कसं पाणी कसं काय भरलं, म्हणजे इकडे या साईडला या, थोडंसं इकडे या. सुमारे 12 वाजताच्या दरम्यान पावसाचा जोर वाढला होता. तर हे जे पाणी आहे म्हणजे इकडून उंच भाग आहे आणि हा आमचा खालन भाग असल्यामुळे आहे. प्रशासनाने काही हा भाग उंच केला नाही, कारण की हे वारंवार प्रॉब्लेम पडतात. यावेळेस काय झालं, तिकडे सिमेंट रोड वगैरे बनले तर चेंबर वगैरे ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे पाणी खूप सारे जमा झालं. मेट्रोचे काम असलं तिकडलं म्हणून तिकून ओव्हरफ्लो झाला. हे पाणी इथून आमच्या इथं ओव्हरफ्लो होत आलं आणि असं पाणी आलं जसं हे पाणी जवळपास आमच्या छातीपर्यंत आलं. जसं आम्हाला कळत आहे तसंच मी माझी छोटी मुलगी आणि माझ्या मिसेसला घेऊन बाहेर निघलो. माझं सामान तर वाचवायचा प्रयत्न केला नाही, कारण की पहिले मला जीव वाचवायचा होता. कसं करता येईल ना, वरतं नेलं मी आणि मी त्याच पाण्यात आलो तर माझं सिलेंडर, माझे गंज वगैरे वाहत गेले होते. तर मग मी ते ओढू आणले. काही लोकांनी वरती नेले ना, असं करू आम्ही मग कसं तरी मग म्हटलं आता तर काही फायदाच नाही अंदर जाऊन, कारण की माझ्या मुलाच्या शिक्षणाचं पूर्ण पुस्तकं गेले, सगळंच गेलं, पूर्ण काहीच राहिलं नाही. असं आहे की आम्हाला जेवायला सुद्धा नव्हतं. आमचे शेजारी होते त्यानं जेवण आणून दिलं. मोबाईल सुद्धा हँग झालं, पैसे सुद्धा नव्हते. एवढं म्हणजे पावसानं हे होऊन गेलं आमचं नुकसान पूर्ण. काहीच राहिलं नाही पूर्ण. नाही मॅडम, आता अजून काही नाही बोलू शकत. खूप म्हणजे होऊन गेलं. तर आपण बघू शकतो आहे की त्यांना बोलणं देखील आता जड होत आहे, कारण ज्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे. हे भोजनालय होतं, अचानक पाऊस आला आणि पाणी जे आहे हे अगदी माणूस बुडेल एवढं पाणी इथे साचायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण त्यांची जी आहे आपबीती त्यांनी सांगितलेली ऐकली आहे की घरातलं एकूण एक सामान जे आहे पाण्यात वाहून गेलेलं आहे. मुलांची पुस्तकं असतील, मुलांचे शाळेच्या ज्या काही वस्तू असतील, इवन त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली आपण ऐकलं की ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दोन्ही साईडनी सिमेंटचे रोड जे आहेत ते उंच झालेले आहेत. मध्ये कुठेतरी हा आता भाग जो आहे हा खोल भाग झाला आणि पाणी जे आहे दोन्ही साईडनी आलं आणि पाणी साचलं. चेंबर जे आहेत ते फुल झाले होते. अशी अनेक समस्या ज्या आहेत इथल्या नागरिकांच्या आहेत. आणि पाऊस अवघ्या काही 2 ते 2.5 तासाच्या पावसामध्ये हे नुकसान जे आहे मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतं आपल्याला झालेलं. आपल्यासोबत एक दादा आहे. दादा, काय सांगशील, तू काल होता इथे ज्यावेळेस पाऊस आला? सांगायला काही उरलंच नाही. ते टाईमच नाही मिळाला तिथे पाणी इतकं आलं तर. ते फ्रीज गेले, सिलेंडर गेले, सर्व म्हणजे
झाड पडलं इथनं आज म्हणजे मंडप पडला आज सकाळी आम्ही हा मंडप जे हे केलाय तिकडे टेबल बघू शकते ते भांडे पण तिकडेच आहे बाकीचे जेवढं पण म्हणजे अन्न बनवलं होतं तेवढं काहीच नाही जसंच तसंच उरलेलं आहे. आता कोण आलं होतं? महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा नगरसेवक वगैरे येऊन पाहणी करून गेले? का ही परिस्थिती आली वगैरे? काय तुम्ही कोणाला कंप्लेंट केली आहे का? कंप्लेंट तर खूप केली आहे. नगरसेवक शिवानीदानी पण आले पण ती घरात अंदर तर नाही आले बाहेरूनच बोलून गेले. आणि हा ड्रेनेजचा पण प्रॉब्लेम आहे आणि सिमेंट रोडचा पण प्रॉब्लेम आहे. मग काय सांगितलं आता त्यांनी? हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह, उपाय काढू सांगितलाय त्यांनी. या आधी पण अशी काही परिस्थिती झाली होती का? मागच्या वेळेस पण अशी झाली आहे. मग मागच्या वेळेस असं झाल्यानंतर काही काम इथे का झालं होतं का? तरी देखील आता पुन्हा पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. काय तो तोडगा निघतच आहे आता तिकडून त्यांच्याकडून 1.5 वर्ष तर झाले. आता किती दिवस लागते माहित नाही. आता काय मागणी आहे? मागणी अशी आहे की थोडं ड्रेनेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ते होणार आहे की आता माहित नाही. शॉपची ओनर आहे. माझं नाव प्रणिता इंगळे आहे आणि आहे स्नेहनगरमध्ये आमचं शॉप येते. आमचं शॉप स्नेहनगरमध्ये येते. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा 20 वर्षापासून आहे. आधी कसं की 2 तास पाऊस आला तेव्हा हा प्रॉब्लेम येत होता. आता 1 तास जरी पाऊस आला तरी आमच्या शॉपमध्ये पाणी जाते. आणि असं आहे. आणि तुकाराम मुंडे जेव्हा साहेब होते तेव्हा हा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांची आमचा नशीबना खराब की त्यांची बदली होऊन गेली. नाही त्यांनी ते सर एवढं चांगले होते तुकाराम मुंडे साहेब की त्यांनी अर्ध्या तासामध्ये ते इंजिनियर पाठवले. ते 10 इंजिनियर ते हजर होते अर्ध्या तासामध्ये सर. आम्ही ऑनलाईन कंप्लेंट केली होती सरांना. तर हे कोविडच्या काळातली गोष्ट आहे. पण त्या सरांची बदली झाल्यामुळे आमचं तेही काम राहून गेलं. ते तर सर असते तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता आज. आता मला सांगा, तुम्ही सांगताय की ज्यावेळेस तुकाराम मुंडे होते, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते ते महानगरपालिकेचे, त्यावेळेस 10 इंजिनियर इथे होते. आता कालपासून कोण येऊन गेलं कोणीच आणि ही एनएमसीनी तुम्हाला पाणी काढण्यासाठी काही मदत काहीच केली नाही. आहे का? कोणी येऊन सुद्धा बघत नाही मॅडम. यांनी कंप्लेंट टाकून 1 महिना होऊन गेला की फक्त आम्हाला हे चेंबर साफ करून द्या. अजून एकाने इथे तोंड दाखवलेलं नाही आम्हाला. हे चेंबर आहे ते चेंबर आहे. फक्त आमचे एवढंच काम होतं की ते चेंबर आम्हाला साफ करून द्या. ते पाणी तिथे फास्ट निघून जाईल. नगरसेवक कोण आहेत? ते आले? नाही नगरसेवक तर अजून आम्हाला माहितच नाही ते कोणा. ते तर काही हेच नाही आहे. शिवानी दानी आहेत बहुतेक. हे काल यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं होतं आमचे. ते कारण आले होते का? होय आला तर म्हणते ते तिकडे उभे आहेत पण इथं आम्हाला कोणी दिसलं नाही. मग आता हा प्रॉब्लेम जो आहे आता हा सॉल्व्ह करायचा आहे, कसा कोणाजवळ गेले तुम्ही? सांग ते कॉर्पोरेशन मध्ये कंप्लेंट करून काही करत नाही ना. ते म्हणते हा प्रॉब्लेम आहेच नाही म्हणते. आम्ही त्याला काहीच करू शकत नाही म्हणते. तुमचं नेहमीच आहे म्हणते. हे असे उत्तर मिळतात. हा प्रॉब्लेम तुमचा नेहमीच आहे म्हणते. बघा, तर आपण बघतोय पाणी काढणं चालू आहे. झेरॉक्सचं हे दुकान आहे आणि मशीन जे आहेत त्यांच्या 2 मशिनरीज त्या खराब झालेल्या आहे. पाणी अजूनही काढण्याचं काम दुकानातनं चालू आहे. काल यावेळेस पाऊस सुरू होता म्हणजे 24 तास उलटून गेले, परंतु कुठल्याही प्रकारची मदत महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेली नाही. आणि महानगरपालिकेकडे जर का तक्रार केली तर सांगितलं जातं की हा प्रॉब्लेम आमचा नाही आहे. तर मग आता नागरिकांनी जायचं कुठे? माझ्यासोबत या परिसरातील आणखीन नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमक्या काय समस्या त्यांना झालेल्या आहेत, कशामुळे एवढं पाणी जे आहे ते त्यांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये गेलेलं आहे आणि जे नुकसान त्यांचं झालेलं आहे यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. चला. काल मी आपल्या आलो बाहेरून तर भयानक परिस्थिती पाहिली. एकदम अक्षरशः माणसाला वाटलं का काय झालं पाहिजे. आणि हे महानगरपालिकेचं हे वारंवार हे चालू आहे. हे जे लहान लाईन आहे गटर लाईन सिमेंट रोड झाले इथपर्यंत केले. आम्ही केलं काम. आम्ही करणार फक्त आले का पाहता आम्ही उद्या करणार परवा करणार पण एकही दिवस आलेले नाही. आमचं एवढं नुकसान झालं. आमचं TV फ्रीज अनाज धान्य आमचं ते तेल जे काय आमची पुंजी होती ते पूर्ण नष्ट झालं आमचं. आणि नातू माझा 12वीला आहे. एक मुलगा आहे त्याचे पुस्तकसुद्धा ओले झाले. आता हे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आम्हाला तात्काळ कोणी मदत करायला बा असं वाटत आहे पण कोणी आले नाही. माननीय शिवानीताई दानी आल्या होत्या. त्यांनी दुरून बघितलं आम्ही पाहू. म्हणजे कसं आहे आम्हाला मदतची जरूरत आहे. आज मदत नाही आहे. आमचे पोरं आत्ता बेसन भात करायला आणलं बाहेरून आणि बनवलं आणि खाल्लं आम्ही. आमच्याजवळ काहीही उरलं नाही परिस्थितीसाठी. आमची अशी परिस्थिती आहे अंगातले कपडे राहिले नाही आमच्याजवळ. असं आहे का शेजाऱ्याने एक लहान पोरीला दिले कपडे दिले आणून तर रात्रीभर हे पोरं जागले आणि कुणालाही झोपाची संधी मिळाली नाही. आणि हे मंडपसुद्धा आमचं पूर्ण पडलं झाड कटलं. आज हे एवढं पूर्ण झाड काढून छटाई करायला पाहिजे हे लोकांना. हे झाडचं कटाई करत नाही. हे लाईनवर केबलवर झाड तुटून जर खाली पडलं असतं करंट लागला असतं आम्हाला. आज आमची परिस्थिती आमचे लहान मुलं मेले असते तर कोण जबाबदार याला. यांनी जबाबदारी झटकून देते हे लोक. आज येते पाहून जाते उद्या विसरून जाते. कोणी आलं नाही? कोणी नाही आज आलं. काल आल्या होत्या शिवानीताई आल्या होत्या. त्यांनी म्हटलं एक आल्या होत्या बा आम्ही
होय करू. आम्ही मागे सांगितलं, पण तो बिमार पडला म्हणे कुठंतरी. आता कुठं बिमार पडला ते म्हणत त्यांना देव जाणे, आम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती नाही. आज कोणीही कोणताच पदाधिकारी आमच्या इथं आलेला नाही. मागणी आमचं नुकसान झालं, ते नुकसान द्यायला पाहिजे आम्हाला. आज पोराचे पुस्तकं ओले झाले, आज खाले दाना नाही आहे, आज आमचं भोजनालय आहे, छोटंसं भोजनालय आहे, आज आमची रोजीरोटी आहे. स्वतः भांडे घासते माझी सूनबाई, मुलगा स्वतः पोळ्या करते, बाई ठेवत नाही आणि काही नाही कमवून बा आपल्या पोरास शिकवू बा, हे आमचं उद्दिष्ट आहे. पण आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे. कोणी मदत देईल बा तर शासन मदत देते का महानगरपालिका हे आम्हाला अजून काही कळलंच नाही. आणि देणार कोण? अजून पण एकही पदाधिकारी आला नाही का बा तुमचं नुकसान झालं का हे 10,000 रुपये घेणं कर बा, असं कोणीच नाही सांगितलं आम्हाला. तुम्ही चॅनलवाले आले आहे, पूर्ण तुमचे धन्यवाद आहे. तुम्ही आमची पूर्ण माहिती आणि करून त्यांना पोचवा का बा एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, याला काही तात्काळ मदत द्या, असं द्यायला पाहिजे त्यांनी. पण काय आता घेते, हा ठीक आहे म्हणते, झालं. मग ते 2 महिन्यांना 50 रुपये देते, 200 रुपये देते, मोकळं करते, काही मदत नाही. काय सांगाल, काल पाऊस झालेला मोठ्या प्रमाणात, आत्ताही आपण बघतोय तुमच्या दुकानामधनं पाणी काढण्याचं काम सुरू आहे. कसं काय अचानक इकडे पाणी आलं पावसात? हा प्रॉब्लेम मॅडम आजचा नाही, हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे हा. आणि आज कमीत कमी माझं दुकान इथे 2003 पासून आहे. 20 वर्षापासून आम्ही प्रॉब्लेम झेलतो आहे. अजूनही इथलं सोल्युशन निघाला नाही आहे. इथलं सोल्युशन म्हणजे काढणं खूप मोठा काय रॉकेट सायन्स नाही आहे मॅडम. इथे सरळ आहे की ज्या स्पीडने पाणी इथे आतमध्ये डंप होते त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने जर पाणी बाहेर काढलं इथून, पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण आमची गोष्ट कोणी ऐकत नाही आहे. कॉर्पोरेशन इंजिनियरला म्हटलं तर ते म्हणतात की आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहे का, तुम्हाला जास्त समजते का, अशा बाबतीत उत्तर देतात ते. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम अजून आता ज्यावेळेस मेट्रोचं काम चालू होतं त्यावेळेस मेट्रोने पाईपलाईन टाकली खालून, पण ते पाईपलाईन बरोबर न जोडल्यामुळं त्यांना मेट्रोकडे कंप्लेंट केली. त्यांनी म्हटलं की हे काम आता कॉर्पोरेशनचं आहे. आणि कॉर्पोरेशनकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम हे काम मेट्रोचं आहे. ते दोघं एकमेकाकडे टोलवाटोली करत आहे, पण काम कोणीच करत नाही. मला सांगा, आता हे जे पाणी आलेलं आहे, तुम्ही सांगताय की कॉर्पोरेशनचं म्हणणं जे आहे की तुम्हाला आमच्यापेक्षा समजतं का, असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. दरवर्षी हा प्रॉब्लेम होतो, तर दरवर्षी तुम्ही कंप्लेंट करता का? काय नेमकं उत्तर मिळतं आणि कशामुळे पाणी साचलेलं आहे? आपण इथे बघतो आहे की वरती जो आहे सिमेंटचा रोड आहे आणि पाणी जे आहे ते उताराने खाली आलेलं आहे. काय नेमकं कारण सांगाल? आणि नेमकं कारण इथं प्रॉपर आउटपुट नाही आहे पाण्यासाठी. इथून मोठं चेंबर दिलेलं आहे, पण समोर तिकडे मेट्रोचं स्टेशन तिकडे तेच चेंबर, इथे मोठं चेंबर आहे आणि तिथे एकदम एवढं छोटंसं आहे. ते एवढं पाणी जमलं, इथं पूर्ण नदी तयार होती. इथं नदी पात्र जेवढं आहे इथून इथपर्यंत पूर्ण नदी तयार होती. तर ते नदी कशी काय निघाली एवढ्याच्या पाईपमधून? ती पाईप जर मोठा टाकला, मोठा आउटलेट जर केलं, नाल्यामध्ये सोडलं, इथला प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होते. इथला हा प्रॉब्लेम 20 ते 23 त्याच्या आधीपासून असेल प्रॉब्लेम हा. मी तर 20 वर्षापासून आहे तिथं. 20 वर्षात हा प्रॉब्लेम झेलत आहे मी दरवर्षी. पाठीमागे सिमेंट रोड झाल्यामुळं, ते नवीन काही नाल्या वगैरे केल्यामुळं थोड्याफार प्रमाणात कमी झाला प्रॉब्लेम हा. पण पाऊस मुसळधार आला तर होतेच. म्हणजे आधी 2 तासात भरत होतं, आता 1 तासातच भरते आता. मग आता काय NMC कडे कंप्लेंट केली, काय म्हणणं काय आहे आता? आम्ही आता हे यांचे असं वागणं पण कंप्लेंट करणं सोडून दिलं मॅडम. कंप्लेंट करतच नाही आम्ही. स्वतःच करणे आणि इन्शुरन्स क्लेम केला तर इन्शुरन्सकडे नुकसान झालं असेल तुमचं स्टेशनरीचं दुकान दिसतं, कमीत Xerox कमी आहे, हो. machine. दोन्ही मशीनं खराब झाल्या पूर्ण. दोन्ही मशीनं झेरॉक्सच्या दोन्ही मशीनं खराब, 1-1, 1.5 लाखाची मशीन आहे एक. आणि स्टेशनरी कमीत कमी म्हणजे सगळं मिळून कमी 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं आहे. ज्यावेळेस काल पाऊस सुरू झाला त्यावेळेस तुम्ही दुकानात होते का? आणि कसं अचानक पाणी कसं भरलं? दुकानात होतो आम्ही. ज्यावेळेस पाणी तिकडे भिंतीवर चढायला लागलं, जेवढं शक्य होईल तेवढं सामान वरचं ठेवलं आम्ही, जेवढं ठेवता येईल तेवढं. मग आज शटर पाडून आम्ही वरती चाललो गेलो, आम्ही जिन्यावर चाललो गेलो. हे त्याच्यानंतर सगळे एवढी जी दुकानं आहेत त्या सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे, तरी हा प्रॉब्लेम NMC कडनं सॉल्व्ह नाही. नाही प्रॉब्लेम नाही. हे बिल्डिंग व्हायच्या आधीपासून प्रॉब्लेम आहे. हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्हायसाठी कमीत कमी 20 ते 25 वर्ष झाले, त्याच्या आधीपासून प्रॉब्लेम आहे. जे बिल्डिंगचे ओनर आहे बबनराव मोड, हे आधी ते पण सांगत होते की आमचं प्लॉट होता त्यावेळेसही प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम तसाच आहे, अजिबात सॉल्व्ह नाही झालेला प्रॉब्लेम. तर आपण बघू शकतो हे पावसामुळे कशा प्रकारे जे आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे नागरिकांचं झालेलं आहे. आपण बघू शकतो कशा प्रकारे ते भाजीपाला असेल, अन्न असेल शिजवलेलं, ते पडलेलं आहे. कारण अचानक पाऊस आला आणि
1-2 तासामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे कुठेतरी अनेक कारणं सांगितली जात आहेत की कुठे चेंबर चोक होते किंवा सिमेंटचे रस्ते होते, त्यामुळे पाणी जे आहे सखल वस्त्यांमध्ये आलं आणि पाणी साचायला सुरुवात झाली. आपण हे बघू शकतो की फ्रीज देखील, हा जो फ्रीज इथे वरती ठेवलेला आहे, हा फ्रीज देखील काल पाण्यात होता आणि अगदी कमरे इतकं पाणी या घरामध्ये होतं. आपण या घराची आज अवस्था पाहतो आहे की पावसाच्या पाण्याने हे सगळं सामान जे आहे या घरातलं हे वाहून गेलेलं आहे. आपण बघू शकतोय की आज या घराची अवस्था कशा प्रकारची झालेली आहे. घरातलं सामान जे आहे ते वाचवता आलं नाही, कारण जीव हा महत्त्वाचा होता आणि जीव वाचवण्यामध्ये हे घरातली अवस्था आपण बघू शकतो आहे की कशा प्रकारे लोक जसं आहे तसं घर जे आहे ते सोडून बाहेर निघाले. आपण बघू शकतो आहे की मोठ्या प्रमाणात अजूनही इथे पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अवस्था घराची पाहू शकतो आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमकं महानगरपालिका प्रशासन कुठल्या प्रकारचं आता यावर तोडगा काढतो, कारण ज्याप्रमाणे अचानक पावसामध्ये एवढं नुकसान झालं, एवढं पाणी साचलं की लोकांना घराबाहेर निघणं देखील मुश्किल झालं होतं, आपला जीव वाचवणं देखील मुश्किल झालं होतं. आणि एवढं पाणी साचण्याचं किंवा एवढं पाणी तुंबण्याचं नेमकं कारण काय, आता महानगरपालिका काय नेमकं याच्यावर तोडगा काढतं किंवा काय उपाय केले जातात. कारण आपण बघतो की नागपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी विकास काम सुरू आहेत, रस्त्यांची असतील, फ्लायओव्हरची असतील. मग अशात ही जी नागरिक आहेत यांच्या समस्या केव्हा आता सुटणार किंवा यांना केव्हा आता दिलासा मिळणार, ज्याप्रमाणे हे नुकसान झालेलं आहे हे आता बघण्यासारखं असणार आहे की महानगरपालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहे या झालेल्या नुकसानीवर. अचानक आलेल्या पावसामुळे ज्याप्रमाणे आपण बघतो आहे की सांगण्यात येत होतं की सगळी कामं जी आहे मान्सूनपूर्व ही झालेली आहे, जी चेंबर असतील, गटार असतील, ही सगळी साफ झालेली आहे, नालेसफाई झालेली आहे. मग अचानक ही परिस्थिती का उद्भवली, हा देखील प्रश्न इथे नागरिक आहेत ते उपस्थित करत आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.